सनी देओल आणि अक्षय खन्नाचा एका चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झालेलाच आहे. हे तुम्ही बघितलंच असेल. तर या ट्रेलरला चाहत्यांकडून आणि असा प्रतिसाद मिळतोय की हा चित्रपट काहीतरी करून दाखवणारच. म्हणून सध्या या चित्रपटाला काहीशी प्रेक्षकांकडून दाद मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये दमदार अभिनय केल्याचं असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनी देओल बॉर्डर 2 मुळे तर अक्षय खन्ना छावा आणि धुरंधरमुळे सध्या बॉक्स ऑफिसवर चांगल्याच कमालीचे चर्चेत ठरलेले आहे. सनी आणि अक्षयने बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता नेटफ्लिक्स या OTTवर एक नवीन चित्रपट रिलीज होणार असं दिसत आहे. अलीकडेच ट्रेलरचा इंस्टाग्रामवर रिलीज झालेला एक टीजर आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे इक्का. या चित्रपटातून अक्षय आणि सनी या दोघांनीही प्रेक्षकांना भेटलेल्या चांगल्या प्रतिसादामधून एक सांगितलेलं आहे. हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा आहे आणि यामध्ये थ्रिलर्स, इमोशनल स्टोरी सुद्धा आहे. या चित्रपटाची निर्मिती सपना मल्होत्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याजवळ आहे आणि दिग्दर्शक हे सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी केलेलं आहे. त्यांनी 1997 मधील जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. बॉर्डरमध्ये त्यांनी युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या भूमिकाही केल्या होत्या. त्यानंतर इक्कामध्ये ते पुन्हा एकमेकांविरुद्ध दिसलेले आहेत. इक्काचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस हा चांगलाच पडताना दिसतोय. म्हणून सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि दमदार अभिनयाचं कौतुक हे फार होत आहे. का हा चित्रपट केवळ कोर्टरूम ड्रामा नाही तर तो नैतिकता आणि सत्यासाठीचा एक लढाई म्हणून चित्रपट आहे. यामध्ये इमोशनल स्टोरी आहे. अक्षय खन्ना आणि सनी देओलमध्ये कशा पद्धतीने जुंपतं हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळणार आहे.